जय शिवराय. जय जवान जय किसान. माझ्या शेतकरी बांधवांसाठी हा मी छोटासा व्हिडिओ बनवत आहे. मी एक छोटासा अल्पभूधारक शेतकरी आहे. आत्ता मोबाईलवर फेसबुकवर बघता बघता एक बातमी बघितली आणि जबरदस्त असा मला धक्का बसला. काय आहे, आम्हा शेतकऱ्यावरती निसर्ग कायमच अवकृपा करत असतो. त्यामध्ये आम्हाला वैचून खाणारे या समाजामध्ये भरपूर तयार झालेले आहेत. एका बाजूला सरकारही वैचून खातं, एका बाजूला वेगवेगळ्या कंपन्याही वैचून खातात. ज्या शेतीमालावर प्रोसेसिंग करतात त्या अशा अनेक कंपन्याही आम्हा शेतकऱ्यांना लुटण्याचं काम करतात. मधले दलाल व्यापारीही आम्हाला लुटण्याचं काम करतात. आणि या ना त्या कारणाने आम्ही मेटाकुटीस आलेलो आहोत. शेती करावा का नाही करावा हा गंभीर विषय निर्माण झालेला आहे. या निमित्तानं मी माझ्या शेतकरी बांधवांना एकदम अंतःकरणातून कळकळीचं माझं सांगणं आहे का माझ्या बांधवांनो, आत्महत्या हा पर्याय नाही, अजिबात नाही. आपण शिवरायांच्या विचारावर चालणारी माणसं आहोत. माझ्यावरही खूप कर्ज आहे, खूप कर्जाचा डोंगर झालेला आहे. मलाही कधी कधी असं वाटलं होतं का मीही आत्महत्या करावी, एकदाचं या कचाट्यातून मुक्त व्हावं. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार माझ्या रक्तारक्तात भिनलेले असण्या कारणामुळं माझं पाऊल आत्महत्येकडे जात नाही. मी चळवळीतून लहानचा मोठा झालेलो माणूस आहे. सातत्यानं चळवळीमध्ये वेगवेगळ्या आंदोलनामध्ये मी काम केलेलं आहे. शेतकरी आंदोलन असेल, सामाजिक आंदोलन असेल किंवा कुठल्याही गावच्या विकासाच्या बाबतीतलं आंदोलन असेल, मी कधीही मागं हटलेलो नाही. हे करत असताना अशा बातम्या बघितल्यानंतर माझं अंतःकरण पिळवटून निघालं का एका शेतकरी बापाला स्वतःच्या मुलाला कपडे घ्यायइतपतसुद्धा दिवाळीसाठी पैसे नाही त्याच्याजवळ, म्हणून त्याने स्वतःचं जीव दिला, स्वतःचं बलिदान दिलं. खूप वाईट वाटलं. आत्महत्या हा पर्याय नाही. छत्रपती शिवरायांनी आत्महत्या करायला कधीही मावळ्यांना किंवा त्यांच्या स्वराज्यातील शेतकरी बांधवांना कधीही तसं अजिबात त्यांना आवडणाऱ्या गोष्टी नव्हत्या. लढून मरा. माझं व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा एवढाच आहे का हार पत्करून कायरासारखं मारण्यापेक्षा लढून मेलेलं कधी पण चांगलं. त्याच्याशिवाय हे गेंड्याच्या कातड्याचं निर्दयी सरकार हे ठिकाणावर येणार नाही. आणि आंदोलन हा विषय पण माझं मत मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय माझ्या शेतकरी बांधवांनो. आत्तापर्यंत अनेक आंदोलन केले, अनेक प्रकारचे आंदोलनं झालीत, अनेक प्रकारचे निषेध झाले असतील, सगळं काय जे व्हायचं ते झालेलं असेल. या सरकारला त्या आंदोलनाचा कुठलाही फरक पडत नाही किंवा ते आंदोलन ताकदीच्या बळावर चिरडून टाकण्याचा प्रयत्न करतात किंवा एक तर त्या आंदोलनाचं नेतृत्वच मॅनेज केलं जातं, त्याला विकत घेतलं जातं आणि आंदोलन तिथं थांबलं जातं. मी वैयक्तिक कोणावर आरोप करत नाही, मी कुठल्याही पक्षाचा नाही. मी हाडामासाचा सामाजिक कार्यकर्ता आहे, छत्रपती शिवरायांच्या विचाराचा मावळा आहे. तर माझं या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं आहे, माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या देशातल्या शेतकरी बांधवांना एकच सांगणं आहे, 1 वर्ष असंही आपलं मेलेलंच आहे, असंही झिजून मरण्यापेक्षा लढून मेलेलं कधी पण चांगलं. म्हणून 1 वर्ष आपल्या कुटुंबाचं पोट भरल एवढंच पिकवू आपण. तुम्ही नीट समजून घ्या माझा मुद्दा. आपल्याला आपल्या कुटुंबाचं पोट भरल एवढंच पिकवायचं. उदाहरणार्थ आपल्याला 5 पोते लागतात कुटुंबाला 12 महिन्याला गव्हाचे, धान्याचे. तर ते धान्य आपण 5च पोते पिकवायचं. 5 पोते पिकल एवढंच पिकवायचं. भाजीपाला आपल्या कुटुंबाला जेवढा लागेल 8 दिवसाला भाजीपाला, तेवढाच आपल्या 4-2 दंडाला कुठेतरी मिरच्या, टोमॅटो, वांगी, कांदे, भेंडी, कोथिंबीर, पालेभाज्या आपल्या कुटुंबाचा 8 दिवसाचा माळव भागल एवढंच माळव आपण आपल्या पुरतं लावायचं. आपल्याला काही गरज नाही कोणाची. आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी वर्षभर ही जर मोहीम राबवली तर हे सरकार इतकं बॅकफुटवर जाईल. आयात करून काय आयात करणार, कुठून आयात करणार, किती आयात करणार.
हे लोटांगण घेत आपल्या शेतकऱ्यांच्या दारात येतील, लोटांगण घेत पैशाचे पोते भरून आपल्या दारात येतील. हे धान्य, भाजीपाला, जे जीवनावश्यक वस्तू ह्या इंटरनेटवर यांना भेटू शकत नाही. म्हणून माझी कळकळीची विनंती, आत्महत्या नका करू. 1 वर्ष शेती पिकवायचं थांबवा. आपल्या प्रापंचिक, आपल्या कुटुंबापुरतंच पिकवा. पाय ठिकाणावर आल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच बोलतो. जय जवान, जय किसान. आणि एक आत्महत्या, माझ्या शेतकरी बांधवांनो, कुणीही आत्महत्या करू नका. तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती. छत्रपती शिवरायांचा वारसा आहे आपल्याला. आपण लढून मरू, पण आत्महत्या करून मरू नका. जय जवान, जय किसान. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जिजाऊ माता साहेबांचा विजय असो. जय बळीराजा. इडापिडा जळो आणि बळीचं राज्य येवो. या वामनरूपी कपटी या सरकारला पायदळी तुडवायचं आहे आपल्याला आणि बळीचं राज्य आणायचं आहे. इडापिडा जळो आणि बळीचं राज्य येवो.